नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुदाम वंजारे आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोगऱ्याचे जे झाडं आहेत त्याला भरपूर फुले यावी यासाठी काय करावं. तर मित्रांनो, 5 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या या 5 गोष्टी तुम्हाला मोगऱ्याच्या झाडाविषयी लक्षात ठेवायच्या आहे, ज्याच्यामुळं तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला रोपाला भरपूर असंख्य फुलं येतील. तर त्यामध्ये पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमचं जर जे पॉट असेल ते 12 इंचपेक्षा छोटं असेल, 12 इंचपेक्षा छोट्या पॉटमध्ये जर तुमचं रोप असेल तर ते तुम्ही लगेच रिपॉट करून 12 इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या पॉटमध्ये तुम्हाला ते रोप रिपॉट करायचं आहे. ही आहे पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, रिपॉट केल्यानंतर तुम्ही जी माती वापरणार आहात ती माती पाण्याचा योग्य प्रमाणे निचरा होईल अशी असावी आणि भुसभुशीत असावी. त्याच्यामध्ये गांडूळ खत तुम्ही मिक्स करू शकता. त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये वाळू पण त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता, ज्याच्यामुळं काय होईल, मातीचा चांगल्या प्रकारे निचरा होईल. अशी माती तुम्हाला वापरायची आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे रिपॉट केल्यानंतर माती जी मी सांगितली ती वापरल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला पाणी द्यायचं आहे. पाणी देताना काळजी अशी घ्यायची आहे की जास्त प्रमाणात पाणी द्यायचं नाही. फक्त ती माती जी आहे ती मातीचा ओलावा टिकून राहिला पाहिजे अशा पद्धतीने त्याला आपल्याला पाणी द्यायचं आहे. साधारणतः 1 दिवसाआड आपण त्याला पाणी देऊ शकतो. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे ह्या झाडाला भरपूर प्रमाणात ऊन पाहिजे असतं. तर मित्रांनो, ह्या झाडाला दिवसातून कमीत कमी 4 ते 5 तास ऊन पाहिजे असतं. त्यामुळं काय होतं की ही झाडं उन्हाळा सुरू झाला की जास्त प्रमाणात फुलं यांना यायला लागतात. याचं कारण हेच आहे की या झाडांना जास्त प्रमाणामध्ये ऊन लागतं. तर तुम्ही सावलीच्या ठिकाणी जर तुमचं रोप ठेवत असाल तर तुम्ही त्याला उन्हात ठेवायचं आहे. त्यानंतर 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या झाडाला तुम्हाला खत कोणतं वापरायचं आहे. खतामध्ये तुम्ही कोणतंही खत वापरू शकता, पण मी जे सांगतो आहे ते खत तुम्ही एकदा वापरून बघा, त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच दिसेल. ते म्हणजे मेथीचे दाणे जे आहे ते मेथीचे दाणे वाटून घ्यायचे आणि त्यानंतर हळद जी असते तिचं हळद, बारीक केलेली हळद 2:1 असं प्रमाण या दोन्हीचं घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला, याची पावडर. आणि ही पावडर आपल्याला प्रत्येक 15 दिवसानंतर त्या झाडाला टाकायची आहे. तर किती टाकायची? साधारणतः 1 चमचा आपल्याला एका रोपाला टाकायची आहे. 15 दिवसातून एकदा एका झाडाला 1 चमचा असं आपल्याला प्रमाण याला घ्यायचं आहे. हे जर तुम्ही केलं तर तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला इतकं फुलं येतील की तुम्ही बघून चकित व्हाल. तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत असाल ही नर्सरीमधली माझी काही रोपं आहेत, यांना किती छानपैकी भरपूर प्रमाणात कळ्या आलेल्या आहेत. आता या रोपांना भरपूर प्रमाणात ऊन असतं, त्यानंतर पाण्याचा निचरा होईल अशी माती असते, त्यानंतर याला योग्य प्रमाणामध्ये पाणी पण असतं. सगळं वातावरण यांच्यासाठी योग्य प्रमाणात म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे या रोपांना इतक्या भव्य प्रमाणामध्ये फुलं आलेली आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला फुलं पाहिजे असेल तर मी सांगितलेल्या 5 गोष्टीपैकी तुम्ही या सर्व 5 गोष्टी पूर्ण करा. भरपूर प्रमाणात